नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून याबाबत प्रशासनानं लक्ष न घातल्यास पर्यावरण संरक्षणासाठी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना रस्त्यावर उतरेल असा इशारा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिलाय। निकम हे श्री क्षेत्र महादेव मंदिर देवघर आमझर येथे आयोजित पर्यावरण संरक्षण मेळाव्यामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पर्यावरण संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, पत्रकार संघाचे प्रदेश संघटक विजय केदारे, आदिवासी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ, पेठ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धर्मराज चौधरी, पत्रकार युवराज भोये, सर्पमित्र संघाचे जिल्हाध्यक्ष युवराज गवळी, महिला संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षा सुमन फसाळे, दिंडोरी तालुका अध्यक्ष सारिका चौधरी, माहिती अधिकारी संघ अध्यक्ष छगन गवळी, सोपान पवार, सचिव रवींद्र चौधरी, मीरा भरसट आणि गणेश कडाळे आदी उपस्थित होते। यावेळी निकम पुढे म्हणालेत की जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडत चाललंय। आदिवासी पट्ट्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात झाडे आहे, झाडांची कत्तल होत आहे। याबाबत प्रशासनानं लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे। निसर्गाची आवड निर्माण व्हावी, या जिल्ह्यामध्ये हरित क्रांतीची प्रेरणा मिळावी, झाडे लावा आणि झाडे जगवा ही संकल्पना प्रत्यक्षात यावी, यासाठी विविध वन औषधी बियांची ठिकठिकाणी पेरणी आणि रोपण यावेळी करण्यात आले। चर्चासत्र, वनभोजन आणि जंगल सफारी या कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं। सर्पमित्र युवराज गवळी यांनी साप दिसल्यास त्यांना मारू नये, त्याऐवजी संघटनेच्या सर्पमित्रांना बोलवावं, जेणेकरून सापांना सुखरूप जंगलात सोडलं जाईल। सूत्रसंचालन रोशन वाघ यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश गवळी यांनी केलं। यावेळी विनायक फसाळे, गजानन गांगोडे, नामदेव बोडके, एकनाथ राऊत, लक्ष्मण चौधरी, हौसाबाई चौधरी आदींसह राष्ट्रीय विश्वगामी पर्यावरण संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये जात असताना आज मी दिंडोरीपासून सुरुवात करतोय। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या विविध शाखांचं आपण उद्घाटन आज केलेले आहेत आणि आज ह्या पावसाळी सहलीचं आयोजन करत असताना माझ्याबरोबर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माझे सर्व सहकारी आज इथे उपस्थित आहेत आणि यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या विभागातल्या ज्या विविध समस्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहेत। या परिसरामध्ये हा आदिवासी एरिया आहे आणि या एरियामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण कसं करता येणार आहेत यासाठी देखील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे प्रत्येक पदाधिकारी 50-50 झाडांचं वृक्षारोपण, झाडांचं जे रोपण या ठिकाणी करणार आहेत। मी माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला जर चांगलं वातावरण आपल्याला निर्माण करायचं असेल तर प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याची गरज आहे। निसर्ग वाचवलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन देखील आपण केलं पाहिजे। मी जाता जाता आपल्याला सांगेल की राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी या निसर्ग संवर्धनासाठी कामकाज करत आहेत। येथील प्राणी असेल, पक्षी असेल यांचं संरक्षण करण्यासाठी देखील कामकाज करत आहेत। येथील आपले सर्पवृक्ष गवळी सर आहेत। गवळी सर देखील एक सर्परक्षक म्हणून जे सर्प असेल त्या सर्पांचं ते कुठेतरी हे असेल तर त्यांना एकत्रित करून जंगलामध्ये सोडण्याचं देखील कामकाज करतायत आणि आता त्यांनी एक सर्प आणलेला आहे, त्या आपल्याकडे दाखवतील। पॉज करा थोडे। विश्वगामी सर्प मित्राच्या जी संघ आहेत आपल्या सर्पमित्र संघामध्ये युवराज गवळी सर एक चांगलं कामकाज करत आहेत आणि त्यांनी आताच एक नाग पकडून एका गावातून आणलेले आहेत आणि या जंगलामध्ये आता ते थोड्या वेळात सोडणार आहेत। राष्ट्रीय विश्वगामी सर्पमित्र संघाचे एक पदाधिकारी, एक तालुका अध्यक्ष या नात्याने मी त्यांचं अभिनंदन करेल की सरपंचं देखील रक्षण करण्याचं काम गवळी सर करतायत। मी राष्ट्रीय विश्वगामी संघटनेच्या वतीनं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेल, स्वागत करेल। अशाच पद्धतीने आपण संघटनेचे प्रत्येक पदाधिकारी आपल्या विभागामध्ये जे सामाजिक कार्य आहेत ते करत जात असतानाच समाजाचं रक्षण करत असताना सर्पाचं देखील किंवा प्राण्यांचं रक्षण आपल्याला करायचं आहे, वृक्षांचं संवर्धन करायचं आहे आणि संघटनेच्या माध्यमानं आपण या भागामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असे मी आपल्याला आवाहन करेल। धन्यवाद। नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आज आंबेझरी येथे आपण एक वन सहल आयोजित केली होती, पावसाळी सहल। त्या पावसाळी सहलीनिमित्त आज आपण इथे जमा झालेलो आहेत आणि इथे सर्व जे पदाधिकारी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ते माझ्या सोबत आहेत। आज आपण भगवंताजी महाराज आणि पवनताजी महाराज यांच्या सोबत आहेत। हे आंबेझरी या ठिकाणी आज अतिशय निसर्गरम्य आणि शांत वातावरण आहे। त्या वातावरणामध्ये त्यांनी एक छानशी इथे कुटी बनवलेली आहेत, मात्र इथे रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल याचा अभाव प्रामुख्याने वाटतोय।
मी येथील लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींना विनंती करेल की एक निसर्गरम्य आणि अतिशय चांगलं असं ठिकाण आहेत. ह्या भागामध्ये लाईट, पाणी आणि रस्ते याची सुविधा आपण जर उपलब्ध करून दिली तर निश्चित या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तरी जे आमदार आहेत आणि आमदाराबरोबरच विधानसभेचे उपाध्यक्ष आहे नरहरी वळसे आणि नवीन आता जे खासदार झालेले आहेत भास्करजी बगरे सर यांना मी विनंती करेन की आपण या पवित्र अशा तीर्थक्षेत्रासाठी आपल्या परीनं जास्तीत जास्त कशी मदत निधी उभी करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करावं आणि ह्या भागाचा विकास प्रामुख्याने कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.